या स्थित मान्यवर उर्वशीताई, खूप वर्षापासून त्यांना मी ओळखते. तसंच वर्षाताई, श्रीयुत पद्मभूषण आणि विनायक, सर्वांना सादर नमस्कार. तसेच इथे विविध क्षेत्रातले मान्यवर बसलेले आहेत, त्यामुळे मी त्यांच्या वयानी आणि मानानी खूपच लहान आहे. तसंच इथले सुजाण श्रोते, गुंतवणूकदार या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. तसंच मैत्रीय प्रकाशनचे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आणि इथे उत्स्फूर्तपणे कॉम्पॅरिंग करणारी अनुजा यांचंही मी अभिनंदन करते. ॲक्च्युली माझ्या दृष्टीने फायनान्सवर जर बोलायचं झालं तर न थांबता मला वाटतं 24 आवर्स बाय 365 डेज काही ना काही मी बोलू शकते आणि कदाचित लोक ते ऐकणार नाहीत, पण मी बोलू शकते. इतका तो माझ्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. मला जेव्हा विनायक कुलकर्णींचा फोन आला पहिल्यांदा, मी त्यांना पर्सनली ओळखत नव्हते. अतुल देशपांडे माझे डोंबिवलीकर आणि मित्र आहेत, त्यांनी मला विनायकचा परिचय करून दिला आणि त्यांनी मला असंही सांगितलं की त्यांनी आतापर्यंत 10-11 पुस्तकं लिहिली आहेत. तर मी म्हटलं, अरे वा, मराठीमध्ये पुस्तकं लिहिली आहेत. म्हटलं अतिशय सुंदर. आणि बरीचशी पुस्तकं फायनान्समधल्या वेगवेगळ्या गोष्टींवर आहेत. मग ते कर्ज कसं घ्यावं असो, हाऊसिंग लोन कसं घ्यावं असो, गुंतवणूक करावी असो, किंवा अनेक विषय, इन्शुरन्स असो. आणि मला विनायकने सांगितलं की तुम्हाला यायचं आहे मॅडम आणि तुमच्या हस्ते उद्घाटन आहे. मी म्हटलं, बाबा रे, मी अशी काय या क्षेत्रामध्ये आत्ता माझं काम सुरू झालंय. तर ते म्हणाले, नाही, हे स्त्रियांविषयीचं पुस्तक आहे. ते म्हटल्यावर मी म्हटलं, नाही, मग आपण नक्कीच जायचं. जरी आपण वयाने आणि मानाने लहान आहोत तरी कुणीतरी पुरुष स्त्रियांसाठी काहीतरी चांगलं लिहितायत आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी, पुढे जावं, ह्याच्यासाठी लिहितायत, तर हे आपण त्याच्यासाठी नक्कीच जायला पाहिजे. मी त्यांना सांगितलं, मला प्लीज पुस्तक पाठवा. आणि त्यांनी जेव्हा फोन केला तेव्हा जस्ट मार्च क्लोजिंग चालू होतं. त्यामुळे मी म्हटलं, बापरे, किती भारी पुस्तक आहे. पहिले मला दुखलं की म्हटलं पुस्तक मराठी. अनफॉर्च्युनेटली असं म्हणायची वेळ येते कधी कधी, जरी मी मराठी शाळेतली असले तरी आता सगळे व्यवहार आपण इंग्लिशमधनं करतो. मराठी पुस्तक वाचायचं आणि त्याच्यावर आपल्याला बोलायचंय. बोलणं खूप इझी आहे, पण त्याच्याबद्दल बोलायचंय, फायनान्सबद्दल बोलायचंय, असं पण विनायकने सांगितलं. म्हटलं ठीक आहे. मी ते पुस्तक घेतलं. त्यांनी पुस्तक पाठवलं. त्याच्यानंतर 2-3 दिवस सुट्टी होती, त्यामुळे मी ते पुस्तक वाचू नाही शकले. सोमवारी माझ्या हातात पुस्तक आलं आणि मी ऑफिसमधनं घरी येताना माझं ते पुस्तक वाचून झालं. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की स्त्री मनाचा कोपरा कुणालाही ओळखणं कठीण असतं, तिला स्वतःलाही ओळखणं कठीण असतं. इतके त्याला पैलू असतात आणि ते पैलू त्यांनी इतक्या प्रभावीपणे त्यातनं मांडले की हॅट्स ऑफ टू, सिरियसली हॅट्स ऑफ टू. म्हणजे मी आतापर्यंत किंवा मी अनेक तज्ज्ञांच्या गोष्टी ऐकल्या, भाषणं ऐकली, उत्स्फूर्त भाषणं ऐकली. आता आम्ही म्युच्युअल फंडला आमच्या रेग्युलेटरनी एक आव्हान केलेलं आहे की आम्ही वेगवेगळे प्रोग्राम्स ऑल इंडिया आम्हाला कंडक्ट करायचे वेगवेगळ्या माध्यमातून. आता आम्ही लोकमत बरोबर महाराष्ट्रात केला, त्याच्या अगोदर सकाळ बरोबर केला होता 2 वर्ष आधी. तसंच राजस्थान पत्रिकाबरोबर आता आम्ही राजस्थानमध्ये प्रोग्राम करतोय आणि अनेक ठिकाणी करणार आहोत. अनेक लोकांची मी आतापर्यंत भाषणं ऐकली, मी स्वतः बोलली आहे. पण या पुस्तकांचे विषय मांडले, स्त्रीच्या मनाचे वेगवेगळे कंगोरे मांडले, ते इतके सुलभ आणि सुंदर मांडले की मला असं वाटलं आपण कुठेच इथे उभं राहू शकत नाही. खरोखर म्हणजे प्रत्येक गोष्ट इतकी छोटी इतक्या प्रभावीपणे मांडली आहे, सहजपणे मांडली आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी एक स्त्रीचा नवीन आविष्कार यातनं दिलेला आहे. प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून विकत घ्यावं आणि वाचावं. मी सुद्धा त्यांना म्हटलं की मी हे तुमचं पुस्तक मला भेट मिळेलच, परंतु मी हे विकत घेणार आहे. काही प्रति विकत घेईन आणि हे वाचेन मी. याच्यामधलं एक 2-3 गोष्टी सांगते. पैशाची मॅनेजमेंट, म्हणजे स्त्री कशी मॅनेज करू शकते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्री, कुठलीही स्त्री
मग ती होम मेकर असो किंवा प्रोफेशनल असो, ती घरापासनं अगदी स्वतःच्या ऑफिसपर्यंत सगळ्या गोष्टी मॅनेज करत असते. परंतु जो सगळ्यात महत्त्वाचा विषय, ती कमवती असते किंवा घर मॅनेज करत असते, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जर ती होम मेकर असेल तर तिच्या हातात तिचा नवरा पैसे देतोच, आणि ती जर प्रोफेशनल असेल तर ती सॅलरी घेत असते किंवा तिला तिच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट मिळत असते. पण एक मी तुम्हाला मुद्दा यात सांगते की स्त्री जरी कमावती असली आणि होम मेकर असली तरी सेव्हिंग्स या विषयात स्त्री अतिशय कमकुवत आहे, खरोखर कमकुवत आहे. हे मी तुम्हाला स्वतःचं उदाहरण म्हणून सांगते. आमच्या घरातले सगळे जे आर्थिक व्यवहार, इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते माझे मिस्टर बघतात. मी स्वतः म्युच्युअल फंडमध्ये आहे, मी स्वतः लेटर्स देते. मला माहिती आहे की असा पैसा साठवायला पाहिजे, पण मी तो करत नाही अनफॉर्च्युनेटली. पण ऑफकोर्स माझे मिस्टर स्वतः इंजिनियर आहेत आणि ते इंजिनियर असून फायनान्समध्ये पैसा व्यवस्थित इन्व्हेस्ट करतात. मला जेव्हा विचारतात तेव्हा मी त्यांना म्हणते तू बघ ना रे प्लीज, मला खूप काम आहे. ओके, ही फॅक्ट आहे. आणि माझ्या मते हे पुस्तक वाचून मला स्वतःला बदलायला हवंय. कशासाठी बदलायला हवंय नाही असं नाही की माझे मिस्टर चांगल्या प्रकारे गुंतवणूक नाही करत, मी स्वतः त्याच्यामध्ये केपेबल आहे. मी दुसऱ्यांना सल्ला देते गुंतवणूक करा आणि मी स्वतः ते करत नाही. आपण आणि कशी मेंटॅलिटी असते बघा, मी 2 मिनिटं घेईन इथे. मेंटॅलिटी होम मेकरची आणि प्रोफेशनलची अशी असते की मी पण 17 वर्ष गाडीतनं प्रवास केलाय, ट्रेनमधनं. त्यामुळे अजून जेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे ट्रेनमधल्या विषयांवर आहे, मी प्रचंड म्हणजे खुश झाले. कारण मला माहिती आहे ट्रेनमध्ये काय काय होतं. गप्पा मारण्यापासनं भांडणांपर्यंत, सीट माझी तुझी का, ते पाणीपुरी खाण्यापासनं, ते तुझ्या माझ्या घरातले प्रॉब्लेम, लग्नाचे विषय, मुलांचे विषय, मुलांची शिक्षणं, आई वडिलांचे आजार, सासू सासऱ्यांचे आजार. पण कोणतीही बाई मला पैसे मिळतात तर मी ते कसे साठवते, साठवू शकते का, काय करते, हा विषय कधीही होत नाही. हा माझा तरी 17 वर्षातला अनुभव आहे. आणि मी तरी माझ्या मैत्रिणींना 25-30 पुस्तकंही देणार आहे की तुम्ही तुमच्या गाडीच्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये द्या, वाचा आणि यू शुड बाय. मी अशासाठी सांगते की मेंटॅलिटी बघा, होम मेकर आणि या स्त्रिया सुद्धा गाडीमध्ये भिशी लावतात. 11 महिने तुम्ही पैसे भरायचे, 12 महिन्याचे पैसे मिळतील. आपण गोल्डची भिशी लावतो. शेवटी हे भिशी करून आपण एक किटी पार्टी करतो, छान टाइमपास करतो, मस्त खाणं पिणं करतो. जे भिशीमध्ये पैसे आपण जमवतो ते त्याच्यावर खर्च करतो. परंतु ह्याच्या पुढे जाऊन त्याच सुशिक्षित बायका, चांगल्या एज्युकेटेड, डबल ग्रॅज्युएट किंवा अजूनही उच्च शिक्षित असतील, परंतु त्यांचे सगळ्यांचे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये तसेच राहिलेले असतात पडून. एकतर त्यांचे मिस्टर, वडील ते गुंतवणूक करत असतील, पण अदर दॅन दॅट कुठलीही बाई स्वतः उठून त्याची गुंतवणूक करत नाही. हे सांगण्यार्थ आहे. एक अजून छोटंसं उदाहरण देते पुढचं, की त्यातल्याच काही काही होम मेकर बघा कसा डिफरन्स आहे. स्वतः कमवणाऱ्या बायका स्वतःच्या पैशाचं गुंतवणूक करताना मला फार कमी दिसतात. बँक अकाउंटमध्ये पैसे तेच FD मध्ये कन्वर्ट होतात, तेच पोस्ट ऑफिसमध्ये कन्वर्ट होतील. परंतु विविध योजना आहेत, कितीतरी फायनान्शियल योजना आहेत, ॲसेट क्लास आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये शिकलेले आहात. मी धरून सांगते माझ्यासकट, पण तुम्ही त्याच्यामध्ये रिस्क घ्यायला जात नाही, कारण तुम्ही त्याची माहिती करून घ्यायला जात नाही आणि म्हणून तुम्ही इन्व्हेस्ट करत नाही. पण ह्याच होम मेकर, एक बऱ्याच जणांना इथलं माहिती असेल, ICICI डायरेक्ट ही एक वेबसाईट आहे, कोटकची वेबसाईट आहे, शेरखानची वेबसाईट आहे. आणि त्यांच्यावर, त्या वेबसाईट्सवर जर तुम्ही गेलात तर त्यातला एक प्लस पॉइंट आहे जो ते कायम ॲडव्हर्टाईज करतात. तो असा की 45 years old woman, Mrs. Raman, okay, she has started investing 1 lakh rupees and now 1 lakh has become 1,50,000. एक हायपोथेटिकल एक्झाम्पल देते मी. अशी मी अनेक वेबसाईटवर अनेक उदाहरणं बघितली. आणि ह्या सगळ्या होममेकर होत्या. होममेकर स्वतःच्या पूर्ण दिवसाच्या कामातून वेळ काढून त्या स्वतः शेअर्समध्ये गुंतवणूक करायला शिकतायत. असं नाही की ती बाई पण एज्युकेटेड आहे, पण काही कारणामुळे ती नोकरी व्यवसाय करू शकत नाहीये. परंतु नाऊ दे आर गोईंग बॅक टू टेबल, ड्रॉइंग टेबल. अँड त्यांनी सांगितलं, मला माझ्या नवऱ्याला मी सांगितलं की मला 1 लाख रुपये द्या आणि मी तुम्हाला ते
ओव्हर द पिरियड ऑफ टाइम चांगली गुंतवणूक करून टाकले. तर हे असं हळूहळू व्हायला लागलंय. त्याचं प्रमाण भले कमी आहे, अतिशय कमी आहे, पण मिसेस रामन, मिसेस मूर्ती, मिसेस सिन्हा अशा बायका मला तिथे दिसत आहेत. मिसेस जोशी, मिसेस दीक्षित, मिसेस साठे, मिसेस मराठे, मिसेस भोसले अशा बायका मला तिथे अजून दिसत नाहीये. तर थोडक्यात मला काय सांगायचंय, दिस इज नॉट अ टॉपिक की आपण काही जातीवाद करतोय, पण मला असं सांगायचंय की समाजातल्या हळूहळू सगळ्या बायका ज्या होममेकर आहेत त्या सुद्धा तिथे जाऊन पैसे गुंतवायला शिकतात. कारण तुम्ही सुशिक्षित आहात, वेबसाईट तुम्ही व्यवस्थित वाचलीत, त्यांचा काउन्सिलर तुमच्याकडे येतो, तुम्हाला एक्सप्लेन करतो. थोडासा वेळ आपल्या पूर्ण दिवसातनं जर आपण काढला आपल्यासाठी, त्या गुंतवणुकीसाठी जर 1 तास जरी काढला तरी सुद्धा तुम्ही तुमच्याकडे जे पैसे आहेत ते नियोजन पद्धतीने नियोजन करून चांगल्या प्रकारे गुंतवू शकता आणि त्याच्यातनं तुम्ही पैशांची वृद्धी करू शकता. आम्ही असं नेहमी म्हणतो, टाटा, बिर्ला, विप्रो, they have created the wealth for themselves, they have created the wealth for the country. First they have created the wealth for themselves आणि त्यांनी ऑफकोर्स देशाकरता पण वेल्थ क्रिएट केले. कारण फायनली टाटा, बिर्ला, कोटक इकडेच आपण वी आर द एम्प्लॉईज आहे, राईट. हेच आपण हळूहळू करू शकतो. भले आपण देशाकरता डायरेक्टली वेल्थ क्रिएट करणार नाही, पण आपण आपल्याकरता वेल्थ क्रिएट करू शकतो चांगल्या पद्धतीने. आणि इव्हेंच्युअली थेंबे थेंबे तळे साचे, आपण सगळ्यांनी जर ती आपल्याकरता वेल्थ क्रिएट केली तर ती हळूहळू देशाकरता पण वेल्थ क्रिएट होते. कशा प्रकारे? कारण जर तुम्ही वेल्थ स्वतःकरता क्रिएट करताय म्हणजे तुम्ही सेव्हिंग्स करताय, चांगल्या प्रकारे गुंतवणूक करताय, वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करताय, अशा प्रकारे देशाचा सेव्हिंग रेट वाढतो, देशाचा फायनान्शियल डेफिसिट कमी होतं, सेव्हिंग रेट वाढतो. त्यामुळे ऑब्व्हियसली देशाची डेव्हलपमेंटच होते. हे आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट सांगते आणि मग मी सरांच्या पुस्तकाकडे वळून 2 मिनिटात माझं बोलणं संपवते. अजून एक प्रकार सांगते. मी कोटकमध्ये वेगवेगळ्या बँक्स हँडल करते, वेगवेगळे नॅशनल डिस्ट्रीब्युटर्स हँडल करते. तर मी अशीच एकदा चंदीगडला एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि एका बँकेचा कार्यक्रम होता. तिथे एक गुंतवणूकदार आला होता. मला म्हणाला, मॅडम मैंने इंश्योरेंस लिया है, क्या ओपिनियन है आपका? मतलब बढ़िया, क्या चीज का इंश्योरेंस लिया है? मैंने भैंस का इंश्योरेंस लिया है, माझ्या म्हशीचा इन्शुरन्स घेतलाय. मी म्हटलं ओके, आप थोडं डिटेल में बताएंगे मुझे? मग त्यांनी मला त्याचे इन्शुरन्सचे पेपर्स दाखवले. मला माहिती नाही तो इन्शुरन्सचे पेपर कसे घेऊन आला होता. आय डोंट नो वाय. त्याला ते कन्सर्न होती की ही मी इन्व्हेस्टमेंट राईट केली आहे, रॉंग केली आहे, व्हॉट एव्हर इट इज. मला पेपर घेऊन आला दाखवायला आणि त्याच्यावर एक फोटो होता. तर त्या फोटोमध्ये काय होतं, त्या फोटोमध्ये त्याची म्हैस मस्त गलेलठ्ठ आणि त्याच्याबरोबर तो बाजूला उभा होता, म्हशीवर त्यांनी हात ठेवला होता. तर म्हटलं अरे वा, आप बताएंगे किसने, कहाँ से आपने इंश्योरेंस लिया, कैसा इंश्योरेंस लिया? तर मैडम जी बैंक से कोई मेरे पास आया था और बँकेचे अधिकारी बसले, अनेक अधिकारी असतील, मी स्वतः माझी कोटक बँक आहे, परंतु हे मिससेलिंग होतं. हे कदाचित कुठल्याही प्रेशरमुळे असेल पण ते होतं. तर मेरे पास आया, उन्होंने मुझे बोला आपके पास क्या क्या है, मुझे आपका इंश्योरेंस निकालना है. तर त्यांनी सांगितलं मेरे पास इतनी खेती है, मेरे पास भैंस है. तर त्यांनी सांगितलं ठीक है, आप ऐसा कीजिए, मैं आपका भैंस का इंश्योरेंस निकालता हूँ, आप भैंस के साथ खडे रहिए. आणि म्हशीबरोबर फोटो घेऊन त्यांनी इन्शुरन्स काढलं आणि त्या इन्शुरन्समध्ये त्या माणसाचं नाव होतं, तो इन्शुरन्स त्या माणसाचा होता, ती युलिपची पॉलिसी होती. इथे बरेच जण बसलेत, त्यांना युलिप काय ते, जुनं युलिप काय ते माहिती आहे, कशा प्रकारे ते विकलं जातं हे माहिती आहे. मला थोडक्यात सांगायचं आहे काय, म्हशीचा इन्शुरन्स होऊ शकतो का, म्हणजे माणसाबरोबर कशा प्रकारे मिससेलिंग होतं. आणि तो माणूस स्वतः जो होता, म्हणजे जो शेतकरी होता, तो चंदीगड म्हणजे पंजाब युनिव्हर्सिटीचा BSc ॲग्रिकल्चर मला माणूस होता. म्हणजे असं नाही की मिससेलिंग जे झालंय ते इलिटरेट माणसाला झालंय. मला सांगायचं आहे की ही इज अ ग्रॅज्युएट. भले तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये असताय, बेसिक फायनान्स आपल्याला माहिती पाहिजे, पण तेही ज्या प्रकारे ते सेलिंग केलं गेलं, मी त्या म्हणजे त्यांनी सेलिंग हे मिससेलिंग केलंच, पण त्या सेल्सवाल्या माणसाचं मी जबरदस्त म्हणजे मी कौतुक करायला नको, पण इट इज क्रेडिटेबल. तुम्ही काही कोणाला विकू शकता,
पण घेणारा माणूस, एज्युकेटेड माणूस सुद्धा तो कसं घेतो, म्हणजे इनक्रेडिबल इंडिया. मला थोडक्यात काय सांगायचंय की असं नाहीये की आपल्याला काही माहीत नसतं, आपल्याला काही करायचं नसतं, आपण त्याच्यात लक्ष घालत नाही. मी आता एवढे इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोग्राम करतेय, प्रत्येक ठिकाणी 150-150, 200-200 लोक असतात. बऱ्याच ठिकाणी हल्ली स्त्रिया यायला लागले. प्रमाण अजूनही चांगलं नाहीये, 150 मध्ये 10 स्त्रिया असतात, ठीक आहे, पण यायला लागले, क्रेडिटेबल आहे. महाराष्ट्रामध्ये अजूनही स्त्रिया येत नाही. फक्त कोल्हापूरच्या माझ्या कॉन्फरन्सला 20 स्त्रिया होत्या, पण बाकी ठिकाणी मी जिथे जिथे प्रोग्राम करते स्त्रिया यायला लागले. पण मी असं एकच म्हणेन की आपल्याकडे जे पैसे आहेत, आपण जे पैसे कमवतोय ते आत्ता आपण कमवतोय, आत्ता आपली सॅलरी चालू आहे, त्यामुळे आपण जास्त विचार करत नाही. रेग्युलर इन्कम आपल्या घरात येत आहे, त्याच्यावर आपण खर्च करत जातो. क्रेडिट कार्ड पण वापरत जातो. परंतु जेवढे आपण घरात पैसे कमवतो त्याचे किती पैसे आपण इन्व्हेस्ट करतो. 100 रुपये जर कमवतो तर त्यातले 100च्या 100 रुपये आपण इन्व्हेस्ट करतो. शक्य नाही ते इन्व्हेस्ट करणं, कारण आपण कमवतो आपल्या घरासाठी, खर्च करण्यासाठी. पण त्यातले किती पैसे आपण इन्व्हेस्ट करतो हे अतिशय महत्वाचं आहे. आणि ते इन्व्हेस्टमेंटचं पण अतिशय वाढायला हवं, कारण तुम्हालाही सगळ्याला माहिती आहे आता पुढच्या ज्या नोकऱ्या आहेत ते किती इनसिक्युअर्ड जॉब आहेत. इंडियामध्ये पॉप्युलेशन वाढत आहे, एज्युकेटेड पॉप्युलेशन वाढत आहे, युथ पॉप्युलेशन वाढत आहे, पण आजची जी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये जो 2014-15ला जो युथ एज्युकेटेड तयार होईल त्याच्यासाठी कमीत कमी 1 कोटी जॉब लागणार आहे. ते जॉब जे क्रिएट व्हायची प्रोसेस आहे ती आत्ता पुरेशी नाहीये, डेफिनेटली पुरेशी नाहीये. मी हे सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की आपण जे पैसे कमवतोय ते आपण सुयोग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करायला हवेत, तसंच खर्च करायला हवेत, कारण खर्च पण झाला पाहिजे तरच देशाची अर्थव्यवस्था सुदृढ होते. त्याचप्रमाणे सेव्हिंग पण झालं पाहिजे, म्हणजे ती बॅलन्स होते. तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनायकचं पुस्तक. मी एकेरी उद्देश करते, कारण ते पुस्तक वाचल्यापासून तो मला जवळचे वाटायला लागले. माझी त्यांची काही ओळख नाही, ही माझी पहिली ओळख फोनवरची, आणि मी पुस्तक वाचलं. त्याच्या अगोदरचं त्यांचं पुस्तक जे आहे गुंतवणुकीचं गमभन, अक्षर ओळख, खरोखर अक्षर ओळखीसारखं पुस्तक येते. आणि हे जे पुस्तक आहे आत्ताचं, तिची लक्ष्मी, हे ग्रॅज्युएशनचं पुस्तक आहे. तर मी त्यांना असं म्हणेन की आता जे तुमचं पुढचं पुस्तक येईल ते PhDचं पुस्तक असावं. ते PhDचं पुस्तक असावं, कारण PhD म्हणजे तुम्ही एका लेवलला पोचता, आउटस्टँडिंग लेवलला पोचता. आणि माझ्या मते तुमचा इन्व्हेस्टरही मग आउटस्टँडिंग लेवलला पोचेल. तर दुसरी एक गोष्ट, या पुस्तकाचं जे डिझाईन आहे त्याच्यावर एक पिगी बँक दिली आहे आणि एक शॉपिंग बॅग दिली आहे, त्याच्यावर नोटा दिली आहे. तर मला एकच इथे सांगावंसं वाटतं की पिगी बँकमध्ये नोटा नाणी असल्याशिवाय तुम्ही शॉपिंग करू नाही शकत. तर हे इतकं समर्पक आहे की पहिले तुम्ही पैसे वाचवा आणि मग खर्च करा, कारण नुसते खर्च करून फायदा नाही जर तुम्ही वाचवले नाहीत तर. आणि एक शेवटचं उदाहरण देते मी आणि माझं बोलणं थांबवते. 2008 साली ग्लोबल, तुम्हाला माहिती आहे, रिसेशनची स्थिती होती. आपल्याकडे पण ती स्थिती होती. कंपॅरेटिव्हली आपण वाचलो, कारण आपल्याकडे अजूनही लोक सेव्हिंग करतात. सेव्हिंगचा रेट साधारण 35-36% जो होता तो 30% आलेला आहे. ही काळजीची बाब आहे, कारण लोकांचं इन्कम हे आधी होतं त्याच्यापेक्षा दुप्पट झालंय, पण सेव्हिंगचा रेट जो होता त्याच्यापेक्षा कमी झालाय. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इंडिया इज ग्रोईंग, सर्व्हायव्हिंग, ग्रोईंग, पण क्रेडिट कार्डचा जो यूज आधी इंडियामध्ये होत नव्हता तो शतपटीने वाढलेला आहे. प्रचंड फ्रॉड होत आहेत. जेवढी टेक्नॉलॉजी तुम्ही घ्याल तेवढे नवीन नवीन गोष्टी चांगल्या होतात, तितक्याच वाईट होतात. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही पैसे कमवा, खर्च करा, पण पैसे साठवा. साधं उदाहरण देते. इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे एव्हेन्यूज आहेत. फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत, जो आपला बेसिक अगदी मनाला पटणारा एव्हेन्यू आहे की बँकेत पैसे ठेवले ते बुडणार नाही. सारस्वत बँकेत माझं अकाउंट आहे, पैसे ठेवलेले आहेत. आजपर्यंत कायम त्याचं व्याज, मुलीच्या नावाने त्यांचं एक स्टुडंटचं एक आलं होतं 2 वर्षापूर्वी. अतिशय सुंदर योजना होती. माझी मुलगी जाऊन स्वतःचे पैसे बँक करते. बेसिक शिक्षण मिळालं तिला, स्लिप कशी भरायची, पैसे कसे भरायचे, एक जस्ट सांगते. पण
अतिशय गरजेचं आहे की तुम्ही बँक अकाउंट ओपन करून पैसे साठवावेत. सेव्हिंग अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट, अजून काही कंपन्यांचे फिक्स्ड डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स पाहिजे, मेडिक्लेम पाहिजे, ज्या पुस्तकात अतिशय सुंदररित्या त्याचं वर्णन केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त रिअल इस्टेट, शेअर्स हा जो एक हॉट केक झालेला आहे रिअल इस्टेट, हे एक शेवटचं उदाहरण देऊन मी माझं बोलणं संपवते. बऱ्याच लोकांना एका परत मोठ्या इन्स्टिट्यूशननी आपल्या एम्प्लॉईजना इसॉप्स दिले होते. जे तुम्ही काम करता त्याच्यासाठी तुम्हाला कंपनीचे शेअर्स देते आणि ते इसॉप बऱ्याच वर्षांपासून मी कंपनीची 15 वर्ष एम्प्लॉई आहे. मला इसॉप्स मिळत गेले, दरवर्षी मिळत गेले आणि साधारण 2006-07 2005 नंतर जी रिअल इस्टेट बूम सुरू झाली त्याच्यामध्ये त्या कंपनीच्या काही लोकांनी त्या इसॉपच्या बेसिसवर, काही जणांकडे 1-1 कोटीचे त्याच्याही पेक्षा जास्त इसॉप्स होते, त्या बेसिसवर 4-4, 5-5 कोटीचे फ्लॅट्स घेतले. त्याच्यात ऑफकोर्स काही बँक लोन होतं, काही इंटरेस्ट फी, जर बँकेचा एम्प्लॉई असेल तर तसंही लोन होतं आणि इसॉप्स तिकडे त्यांनी कारण म्हणून ठेवले होते. त्याच्यानंतर 2001चं रिसेशन झालं, मार्केट डाऊन झालं. त्यांचे जे इसॉप्स त्यांनी बँकेकडे ठेवले होते, ऑब्व्हियसली त्या 1 कोटीची व्हॅल्यू 50 लाख झाली. त्याचप्रमाणे त्यांचे स्वतःचे जॉब पण धोक्यात आले. मी हे सगळं अशासाठी सांगते की आय एम शुअर मॅडमनी पण हे बघितलं असेल, पण ही अशी सगळी सिच्युएशन होते की आपण जे पसरतो ते अंथरुणाच्या बाहेर पसरतो आणि या अशा सिच्युएशन्स होतात. तर कुठपर्यंत जायला पाहिजे आपण कर्ज घेताना सुद्धा? आपल्या इन्व्हेस्टमेंटचा विचार करायला पाहिजे का? आत्ताच्या मी जे बाहेरगावी सेशन्स केले त्याच्यामध्ये मला एका गुंतवणूकदाराने प्रश्न विचारला, मॅडम जहां मैं रहता हूँ वो घर का वैल्यू 1 करोड़ है, तो मैं वो बेच डालूंगा और वो मैं दोबारा रियल इस्टेट में डालूंगा पैसा. मैंने बोला ओके ठीक है, वो आप बेच डालोगे 1 करोड़, फिर आप रहोगे कहाँ? लोकांचं बरंच अंशी असं असतं की जिथे आपण राहतो त्या जागेचं व्हॅल्युएशन 1 करोड, वा छान वाटतं, पण तुमच्याकडे दुसरी जागा आहे का जिथे तुम्ही शिफ्ट होऊ शकता जर ही जागा काढली तर? हा तुमचा केवळ नोशनल गेन असतो. मी हे सांगण्याचं आणि भरभरून बोलण्याचं असं उद्देश आहे की या वेगवेगळ्या गोष्टी सेमिनार्समधनं आम्हालाही कळतात. आय एम शुअर सरांपुढे पण आल्या असतील आणि ॲक्च्युली या उत्स्फूर्तपणे मांडाव्याशा वाटल्या मला. कारण इथे एक तुम्हाला उपदेश कोणाला करण्यापेक्षा की कशी इन्व्हेस्टमेंट करावी, काय करावं, हे या पुस्तकात सुंदररित्या सांगितलेलं आहे. मला त्याच्याबद्दल एकही शब्द बोलायची गरज नाहीये. हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही स्वतः एक्सपर्ट व्हाल की काय करावं आणि मग तुम्ही स्वतः फायनान्शियल काउन्सिलरकडे किंवा कन्सल्टंटकडे जायला पाहिजे की कशा प्रकारे करावी. पण त्याच्यापेक्षा मला ही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स द्यावीशी वाटली की सुशिक्षित लोक, शिकलेली लोक कशा प्रकारे ओव्हर रिस्क घेतात किंवा कशा प्रकारे मिसलेनिंगची म्हणजे शिकार होतात. तर हे होऊ नये. आपल्याकडे जे पैसे आहेत ती लिमिटेड पुंजी आहे फायनली, पण ती आपण इन्व्हेस्ट करून आपण आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी कशी वेल्थ क्रिएट करावी ह्याचा मेळ करणं आवश्यक आहे. आणि तो मेळ घालणं हे म्हणजे आपण हे पुस्तक वाचणं आणि त्याच्यानंतर ह्यांच्याकडे जाऊन त्याच्यावर कशी इन्व्हेस्टमेंट करावी किंवा ह्यांच्यासारखे जे चांगले फायनान्शियल कन्सल्टंट्स आहेत त्याच्याकडे जाऊन आपल्याकडल्या लिमिटेड पैशांची इन्व्हेस्टमेंट कशी करावी आणि वेल्थ क्रिएशन कसं शिकण्यासारखं आहे. एवढं बोलून मी माझं बोलणं समाप्त करते. धन्यवाद. काही मागे पुढे बोलणं झालं असेल तर माफी मागते.